हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रेमाचा गंध. काजळ लावलेल्या कुतलाना मधातच वारा फुंकर घालत होता. तशा केसांच्या बटा हवेच्या झुळकीने झुलत होत्या. तो तिच्या गालावरून चळचळत खाली पडत होत्या, जणू तिच्या शरीरावरची पहारेकरीच. बागेत संध्याकाळी शांतता पसरली होती. रंगीबिरंगी फुलपाखरं उडत होती. झाडांमधून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात आकाश झिरपत होतं. तेवढ्यात टप असा आवाज झाला आणि ती दचकून भानावर आली. राधा, तुझ्यासाठी काकूंनी डब्बा दिला आहे, चल जेव, असं म्हणत सावित्रीने तिच्या दिशेने पाहिलं. राधाची आई आज सकाळी शेजारच्या सुनंदा काकूंसोबत तालुक्याच्या गावी गेली होती. सुनंदा काकूंना पित्ताचा त्रास होता आणि त्यासाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या. त्यामुळे राधाच्या जेवणाची जबाबदारी सावित्रीने घेतली होती. राधा या बागेत जेव्हा आली तेव्हा अनिकेतही तिथेच होता. बालपणीचा मित्र. चिखलीने माखलेले कपडे, चेहऱ्यावर घामाचे थेंब आणि मन कामात गुंतलेलं. 10वीपर्यंत शिकलेल्या अनिकेतला घरच्या गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. ते पाहून राधाला कसं तरी झालं. त्याच्याच वयाचा विनायक गावाबाहेर शिकवण्या घेत होता. आठवड्यातून एकदा गावात यायचा. घरचे त्याच्यावर लग्नासाठी तगादा लावत होते, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच घुळत होतं. त्याचं मन राधाकडे झुकत चाललं होतं. राधाचं चालणं, तिचा निरागस चेहरा, तिचं बोलणं सगळंच त्याला आवडायचं. पण विनायक अबोल होता. स्वतःहून कधीच काही बोलायचं नाही. खिडकीतून राधाचं रांगोळी काढणं पाहून तो तिच्या प्रेमात पडला होता. आजही ती बागेत आली होती आणि संधी मिळाली होती बोलायची, पण बोलायची हिंमत त्याच्यात नव्हती. रविवार असल्यामुळे राधाचे मामा बाजारात गेले होते. दोघं एकटे होते, पण विनायक काहीच बोलू शकला नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे 5चा गजर झाला आणि तो दचकून जागा झाला. झोपेत त्याने एक स्वप्न पाहिलं. राधा त्याच्या उशाशी बसली होती. तिचा हात त्याच्या केसातून फिरवत होती आणि अचानक त्याने तिचा हात पकडला. हृदय भरून आलं. स्पर्शात प्रेम होतं. त्याला तिच्या मिठीत हरवल्यासारखं झालं. त्या स्वप्नाने तो हादरला. उठून तयारी केली. आईने डब्बा दिला. स्टेशनवर पोहोचून मित्रांबरोबर बोलत असताना त्याच्या तोंडून एकदम मला राधा आवडते हे वाक्य निघून गेलं. पहिल्यांदाच त्याने कोणाला मनातलं सांगितलं होतं. सुनील, राधाचा शेजारी, त्याचा चांगला मित्र होता. सुनीलनेच ते राधापर्यंत पोहोचवलं. राधा आतून खुश झाली. तिलाही विनायक आवडायचा, पण मामाच्या घरात राहत असल्यामुळे समाजाकडून बोट दाखवलं जाऊ नये यासाठी ती गप्प राहिली होती. आता ही संधी तिच्यासाठी मोठीच होती. एका संध्याकाळी ती भाजीसाठी बागेत गेली. चालत असताना तिचं मन उमलून गेलं. गुलाबी स्वप्न, उबदार श्वास आणि प्रेमाची थरथर. अगं राधा, कृष्णाच्या आवाजाने ती दचकली. तिने भाजी घेतली आणि घरी परतली. इकडे विनायकला राधाचा होकार कळाला. त्याला स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. आता आपलंही कोणीतरी आहे या विचाराने त्याचे डोळे पाणावले. नागपूरवरून परतताना त्याच्या मनात एक तिचाच चेहरा होता. गावात आल्यावर त्याने तिची वाट पाहिली. ती भेटली. दोघांची नजरानजर झाली. दोघं मंदिराजवळ लांब्याच्या झाडाखाली गेले. राधा, आय लव्ह यू, विनायक लाजत म्हणाला. आय लव्ह यू टू, म्हणत राधाने त्याच्या हातात हात घेतला. त्या दिवसाने त्यांच्या प्रेमाला एक नाव मिळालं. थोड्याच दिवसात दोन्ही घरांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. राधा आणि विनायक नागपूरला स्थायिक झाले. संसार छान सुरू झाला. पण काही महिने जाताच विनायकच्या मित्र राजेशच्या संगतीमुळे तो दारू प्यायला लागला. आधी फक्त आग्रहामुळे, मग सवयीने. राधाने ते पाहिलं पण विरोध केला नाही. ती समजूतदार होती, पण तिच्या मनात काळजी वाढत होती. एक दिवस दारू पिऊन राजेशच्या गाडीवरून पडल्यावर त्याच्या गुडघ्यावर खरचटल्याने रक्त आलं. राधा सैराभैर झाली. ती फार हळवी होती, नवऱ्यावर खूप प्रेम करणारी. त्याचा एखाद्या इजापासूनही तिला भयंकर भीती वाटू लागली. राधा त्या रात्री एकटीच गच्चीत बसली होती.
पंख्याच्या मंद वाऱ्यासोबत तिच्या मनाचे विचार इकडून तिकडे झुलत होते. समोर आकाशात चंद्र, हलकी चंद्रकोर घेऊन विराजमान झाला होता. तिच्या डोळ्यात मात्र काळजी होती. तो काही सांगत नाही, पण रोज रात्री त्याच्या डोळ्यात काहीतरी तुटतंय हे मला जाणवतंय. ती स्वतःशी बोलली. विनायक झोपला होता. चेहऱ्यावर शांत झोप, पण गालावर एक वळकटलेला डाग अजूनही दिसत होता, त्या अपघाताचा. त्या अपघातानंतर राधा ढासळली होती. तिच्या मनात एकच विचार, कदाचित त्याचं माझ्यावर प्रेम आहे, पण त्याला स्वतःवर विश्वास उरला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी चहा घेऊन आली, पण आज तिच्या हातात एक पत्रही होतं. विनायक, तू माझं सर्वस्व आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात सामावले आहे. तू दारू प्यायलास म्हणून मला राग आला नाही, पण तू स्वतःला त्रास देतोय याचं मला फार वाईट वाटतंय. मला तुझी गरज आहे. मला तुझा हात हातात हवा आहे, शुद्ध, प्रेमळ आणि आधार देणारा. तुला मी बदलण्यासाठी नाही म्हणत, पण तुला पुन्हा तुझ्यासारखं व्हायला मी सोबत आहे. विनायकच्या डोळ्यात अश्रू आले. तो काही क्षण तसाच बसून राहिला. राधाने त्याला मिठी मारली. त्या संध्याकाळी विनायक राजेशकडे गेला. राजेश, मी आता दारू पिणार नाही. मला माझं घर, माझं प्रेम, माझं जग सगळं परत हवं आहे. राजेश काहीसा गप्प झाला. त्याने मान डोलावली. तू खरं बोलतोयस. राधा ही एक सोन्यासारखी मुलगी आहे. तुझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा चान्स आहे ती. सांभाळ तिचं प्रेम. राजेशने हात पुढे केला. विनायकने दारू पूर्णपणे सोडली. काही दिवस त्याला त्रास झाला, पण राधा त्याच्यासोबत होती. ती दररोज त्याला प्रेरणादायी गोष्टी सांगायची. वेळ मिळेल तितकी त्याच्यासोबत वेळ घालवायची आणि संध्याकाळी दोघं मिळून चहाचा कप शेअर करत शांतपणे गप्पा मारायचे. त्या क्षुल्लक वाटणाऱ्या क्षणांनी त्यांचं नातं नव्याने जुळलं. आता त्यांच्या संसारात नवा गंध भरला होता, विश्वासाचा, मैत्रीचा आणि अटळ प्रेमाचा. ती दिवाळीची रात्र होती. अंगण सजलेलं, घरात पणत्यांची आरस. राधा रांगोळी काढत होती. मागून विनायक तिच्या पाठी येऊन उभा राहिला. काय पाहतोयस एवढा? राधाने हसत विचारलं. माझं संपूर्ण जग, तो शांतपणे म्हणाला. ती लाजली. त्याने तिचा हात हातात घेतला. राधा, या आयुष्यात तुझ्याशिवाय काहीच नको आहे मला. मी कधी पुन्हा तुला रडवणार नाही, वचन आहे माझं. आणि मीही तुझ्या सावलीसारखी सोबत राहीन, हेही माझं वचन आहे. त्या क्षणी आकाशात एक फटाका उडाला. दोघांच्या डोळ्यात प्रकाश पडला. आयुष्यात उजेड आला होता. प्रेम हे गोड असतं, पण ते टिकवण्यासाठी संयम, समजूत आणि एकमेकांना समजून घेणं हवं असतं. राधा आणि विनायकचं प्रेम अशा संयमाच्या पायावर उभं राहिलं आणि अटळ झालं. दारूचा थेंबही न पिण्याचं वचन विनायकने पाळलं. महिने गेले आणि राधाच्या डोळ्यातला विश्वास अधिक गडद होत गेला. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तो जुना तेज दिसू लागला होता. प्रत्येक दिवस त्यांच्या दोघांसाठी नवा असायचा. सकाळी दोघं चहा घेत अंगणात बसायचे. नाश्त्याच्या वेळी विनायक हसत म्हणायचा, आज बटाट्याची भाजी काय वेगळीच लागते ग, प्रेमाचा मसाला टाकलायस का? राधा लाजत म्हणायची, हो, पण तुला जे जाणवतं याचा आनंद आहे. रोजचं जगणं आता दोघांना साजरं वाटू लागलं. रात्रीचं जेवण झालं की दोघे एकत्र बसून जुन्या आठवणी बोलायची, हसायची आणि मग एकमेकांच्या मिठीत गुंग व्हायचे. आशेचा नवा अंकुर. एका सकाळी राधा आंघोळीच्या वेळी बेशुद्ध पडली. विनायक धावत गेला, डॉक्टरकडे घेऊन गेला. तपासणी केल्यानंतर डॉक्टर हसून म्हणाले, अभिनंदन, तुम्ही आईबाबा होणार आहात. विनायकला क्षणभर काहीच समजलं नाही. नंतर राधाने ओळखून त्याचा हात पकडला. हे खरं आहे का? तो विचारत होता. राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती केवळ मान डोलावत होती. त्या दिवसाने त्यांच्या आयुष्यातला एक नवाच अर्थ दिला. प्रेग्नन्सीचे दिवस राधासाठी आता काळजीचं नवीन पर्व सुरू झालं होतं. विनायक तिला उठायला मदत करायचा, कामात हातभार लावायचा, तिला हव्या त्या गोष्टी अगदी वेळेत आणायचा. शेवटी म्हणायचा, राधा, तू आता फक्त आई होण्याकडे लक्ष दे, बाकी सगळं मी पाहतो. राधाला त्याचं हे रूप खूप आवडायचं. तिच्या मनात वाटायचं, कधी दारूच्या विळख्यात अडकलेला विनायक आज माझ्या पायाला हलकं न लागताच झटकन धावत येतो. संपूर्णत्वाचा क्षण रात्र होती. वीज गेली होती. राधा
स्वेद नेहमी कळवळत होती. विनायक तिचा हात पकडून डॉक्टरकडे घेऊन गेला. रात्री 1:30च्या सुमारास ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर बाहेर आले. विनायक, मुलगी झाली आहे. आई आणि बाळ दोघंही ठणठणीत आहेत. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने तातडीने आईला फोन केला. आई बघ, तुझं नातवंड आलंय ग, मुलगी झाली. तो राधाच्या शेजारी गेला. तिच्या गालावर ओलसर केस बाजूला करत म्हणाला, दोघीही माझ्या जगाच्या 2 बाजू. आता माझं जग पूर्ण झालं. राधा आणि विनायकच्या घरात आता हास्य होतं. चिमुकल्या बाळाचा गोड रडलेला स्वर आणि आईबाबा म्हणून मिळालेलं समाधान. विनायक आता संध्याकाळी बाहेरून घरी येताना गाडीवरून फक्त एकच विचार करत असे, लवकर जावं, माझी 2 परी वाट पाहत असतील. राधा दरवाजात उभी असते, हातात लहानशी बाळंतीण. तो यायच्या आधीच तिचा चेहरा खुललेला असे. त्यांच्या प्रेमात आता नव्या प्रेमाची भर पडली होती. आई बाबा म्हणून त्यांनी नव्याने एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली होती. प्रेमात फक्त 2 जीव नसतात. कधी ते एकट्यांचं जग बनतं, कधी ते चिमुकल्याच्या हसण्यात गवसतं आणि कधी ते सगळ्या घराचा श्वास होतं. विनायक आणि राधाचं प्रेम आता त्यांच्या लेकराच्या स्मितमध्ये विसावत होतं. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.